नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये। चला तर मग जाऊया आणि या झणझणीत मिसळची चव घेऊया। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्याच गाथा महाराष्ट्राची या चॅनलमध्ये। सध्या आपली नाशिकची सिरीज सुरू आहे आणि या नाशिकच्या सिरीजमध्ये नाशिकमधील ऐतिहासिक, प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळांना आपण भेट देत आहोत। आणि नाशिक अजून एका गोष्टीसाठी फेमस आहे, ती म्हणजे नाशिकमधली झटकेदार मिसळ। तर आत्ता आपण आलो आहोत नाशिकमधली अशीच एक झटकेदार आणि झणझणीत मिसळ खाण्यासाठी, जिचं नाव आहे क्रेप एम्बॅसी। चला तर मग जाऊया आणि या झणझणीत मिसळची चव घेऊया। नाशिक देवभूमी म्हणून प्रसिद्ध तर आहेच, पण येथे खाण्याची सुद्धा तितकीच चंगळ आहे। आता नाशिकला आलो आणि मिसळ खाल्ली नाही तर नवलच। त्याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे नाशिकमधील मखमलाबाद रोडजवळ असलेली सुप्रसिद्ध ग्रेप एम्बॅसीची झटका मिसळ। प्रशस्त वाहनतळ आणि येथे असलेली वाहनांची गर्दी पाहून आपल्या हे लक्षात आले असेलच, ही मिसळ तिच्या झटकेदार चवीसाठी तर सुप्रसिद्ध आहेच, पण आणखीन एक गोष्ट जी या ठिकाणाला फेमस करते ते म्हणजे येथील ॲम्बियन्स। लहान मोठ्यांना खेळण्यासाठी भरपूर गेम्स, त्यामुळे बाहेरचे क्राऊड तर असतेच, पण नाशिकमधील लोकांची सुद्धा तितकीच गर्दी होते। गर्दी खूप असल्यामुळे येथे टोकन दिले जाते आणि त्याप्रमाणेच आपला नंबर लागतो। येथे येण्याची खरी मजा तर आत आहे, तर मग येताय ना आमच्यासोबत हा अनुभव घेण्यासाठी। आत येताच भला मोठा सिटिंग एरिया आणि तोही द्राक्षांच्या मळ्यात। ऐकून आणि पाहून थोडं नवल वाटलं असेल ना? आमचंही तेच झालं होतं। एवढ्या जवळून द्राक्ष पाहणं आणि त्या द्राक्षांच्या मळ्यामध्ये बसून मिसळ खाणं हा अनुभव नेक्स्ट लेवल होता। नाशिककर हॅट्स ऑफ तुम्हाला। 130 रुपयामध्ये 2 पाव, दही, अनलिमिटेड मिसळ आणि कॉम्प्लिमेंटरी म्हणून मनुके देतात। चला तर मग आता झणझणीत मिसळवरती ताव मारूया। खूपच झणझणीत आहे आणि खूप मजा आली, मस्तच टेस्ट आहे। द्राक्षांचा सीझन नसल्यामुळे ही काळी मनुके आपल्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणून या मिसळ सोबत मिळतात। खूपच छान। तिखट मिसळ खाल्ल्यानंतर मस्तपैकी गोड जिलेबी ही सुद्धा टेस्ट करायला विसरू नका। मस्त, खूपच छान। तर मित्रांनो, हे कुठचं प्रमोशन नव्हतं, हा एक फूड ब्लॉग समजा। कारण नाशिकमध्ये आलो आणि मिसळ नाही खाल्ली तर काहीतरी राहिल्यासारखं वाटलं असतं आम्हाला। त्यामुळेच आम्हाला इथे येऊन टेस्ट करायचीच होती मिसळची, कारण भरपूर नाव ऐकून होतं या मिसळचं। आणि ह्याच मिसळबरोबर नाशिकमध्ये अजून काही बऱ्याच मिसळ आहेत ज्या फेमस आहेत, त्यापैकी अंबिका, आईसाहेब, पेरूची वाडी, साधना, या अशा बऱ्याच मिसळ आहेत। आणि तुम्हालाही काही मिसळ अजून आवडत असतील तर नाशिकमध्ये अजून काही असं फूड असेल की जे आम्ही एक्सप्लोअर करू शकतो तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आता व्हिडिओ संपवतो।